माझी राज्याच्या पोलीस महासंचालकाला विनंती आहे की आपण या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये आलं पाहिजे. सोलापूर शहरामध्ये फेरफटका मारला पाहिजे आणि इथली माहिती मिळाली पाहिजे. सोलापूर शहरामध्ये पोलीस आयुक्त ज्या बिल्डिंगमध्ये बसतात ना, त्या बिल्डिंगच्या एक 50 ते 100 मीटरच्या अंतरावरच अनेक प्रकारचे अवैध धंदे त्यांना बघायला मिळतात. आता देखील चालू आहेत. सोलापूर शहराचे आयुक्तांच्या नावे वसुली मागणारे जी काय बाळासाहेब रामदास गायकवाड आहेत ना, त्यांची संपत्ती किती आहे माहिती आहे का? 400 ते 450 कोटीच्या आसपास संपत्ती आहे. अहो, तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही एकदा त्यांच्या घरापाशी जावा, त्यांचं घर बघा. त्या घराची किंमत 8 ते 10 कोटी आहे. गेल्या 15 ते 17 दिवसापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ह्या सोलापूर शहरामध्ये चालू असणारे अवैध धंदे आणि अवैध धंद्यांना पाठीशी घालणारे आणि अवैध धंद्यांना आर्थिक पाठबळ देणारे आणि त्यांच्यावर कोणत्याही कारवाई होता कामा नये असं संरक्षण देणारे जे काही पोलीस अधिकारी जे आहेत, ते पोलीस आयुक्तांच्या नावे वसुली करतात. बाळासाहेब रामदास गायकवाड ASI वाचक शाखा, पोलीस उपायुक्तांच्या नावे राजू चव्हाण, भागवत शिंदे, हे 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये मी सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त सन्माननीय M राजकुमार साहेबांना मी निवेदन दिलं होतं. उपायुक्तांना पण निवेदन दिलं होतं. त्याच्यानंतर मी सोलापूर शहर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांना देखील त्यांच्या विरोधामध्ये मी तक्रार दिली होती. परंतु अद्यापपर्यंत त्याच्या बाबतीमध्ये कोणतीही कारवाई होत नसल्यामुळं मी स्मरणपत्र देखील त्यांना दिलं होतं. परंतु हे सगळेच एकमेकाच्या खाचाखोचामध्ये अडकले असल्यामुळे इथे काय मला फारसा न्याय मिळणार नाही अशी मला आता सध्या शाश्वती झालेली आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कालच्यापासून म्हणजे काल दिनांक 30/6/2026 पासून मी बेमुदत अन्नत्याग आंदोलनासाठी सुरुवात केलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की या सोलापूर शहरामध्ये असे अनेक प्रकारचे अवैध धंदे आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला मी अनेक वेळा सांगतोय की या सोलापूर शहरामध्ये दारू आहे, सट्टा बाजार चालतो, मटका आहे, देशी दारूचे धंदे आहेत, त्याच्यानंतर स्पा पार्लर आहे, डान्स बार असतील, मटक्याचा व्यवसाय असेल, चक्रीचा विषय असेल, व्हिडिओ गेम असतील, गुटखा असेल, अशा अनेक प्रकारचे या सोलापूर शहरामध्ये नाही का अवैध धंदे आहेत. त्या अवैध धंद्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणे हा माझा गुन्हा आहे का? दरोडेखोर वसूलदारांच्या विरोधात लढणं हा माझा गुन्हा आहे का? मला नेमकं हेच समजत नाहीये की हे तिन्ही वसूलदार लोक ही काय गृह खात्याचे काय जावई लागून गेलेत का? कारण की ह्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची कारवाई होत नसेल तर त्याच्यामध्ये असं स्पष्ट होतंय की सगळे अधिकारी ह्याच्यामध्ये या हप्त्यामध्ये गुंतले गेलेले आहेत. कारण की अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बघताय की सोलापूर शहरामध्ये गल्लीबोळापासून ते सोलापूर शहराच्या महत्वाच्या भागामध्ये सर्रासपणे उघडपणे धंदे चालू आहेत, अवैध धंदे चालू आहेत. त्याच्यावर अंकुशच कुणाचा नाहीये. अंकुश तरी कसा असणार? हे सगळे त्याच्यामध्ये भागीदार असल्यामुळे त्याच्यामध्ये अडचण निर्माण होतात. सोलापूर शहरामध्ये अशा अनेक प्रामाणिक पोलीस अधिकारी आहेत बरं का, परंतु या पोलीस वसूलदारांमुळे त्यांच्यावर कारवाई करणे कठीण होते. त्यामुळं या आजचा अन्नत्यागाचा आंदोलनाचा विषय असा आहे की या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या पोलीस महासंचालकांनी या ठिकाणी दखल घेतली पाहिजे. कागदावर जे काही रिपोर्ट येतात ना माननीय मुख्यमंत्र्यांना, पोलीस महासंचालकाला, ते कागदावर ऑलरेडी ती काळच आहे. फक्त पांढरं करण्याचं काम इथल्या आयुक्तांच्या माध्यमातून होतंय. माझी राज्याच्या पोलीस महासंचालकाला विनंती आहे की आपण या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये आलं पाहिजे. सोलापूर शहरामध्ये फेरफटका मारला पाहिजे आणि इथली माहिती मिळाली पाहिजे. सोलापूर शहरामध्ये पोलीस आयुक्त ज्या बिल्डिंगमध्ये बसतात ना, त्या बिल्डिंगच्या एक 50 ते 100 मीटरच्या अंतरावरच अनेक प्रकारचे अवैध धंदे त्यांना बघायला मिळतात. आता देखील चालू आहेत. परंतु त्याच्यावर अंकुश कोणाचा नाहीये. कारण की प्रत्येकाला आकडा ठरलेला आहे. बाकीच्यांची काही देणं घेणं नाही. आकड्याशी यांची बांधिलकी आहे. आकड्यामध्ये कुठं कमीपणा होता कामा नये. त्यासाठी कारवाई होण्यासाठी टाळाटाळ होते असा माझा आरोप आहे. सोलापूर शहराचे आयुक्तांच्या नावे वसुली मागणारे जी काय बाळासाहेब रामदास गायकवाड आहेत ना, त्यांची संपत्ती किती आहे माहिती आहे का? 400 ते 450 कोटीच्या आसपास संपत्ती आहे. अहो, तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही एकदा त्यांच्या घरापाशी जावा, त्यांचं घर बघा. त्या घराची किंमत 8 ते 10 कोटी आहे. फॉर्मरचा विषय वेगळा आहे. अनेक सोलापूरच्या अवतीभोवती घेतलेल्या जमिनी वेगळ्या आहेत. सोन्यामध्ये, सराफ कट्ट्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे भागीदारी आहे त्यांची. आणि सराफ कट्ट्यामध्ये जवळजवळ एक 5-7 कोटीची प्रॉपर्टी घेतलेली. मार्केट यार्डमध्ये 2,63,00,000 ते 2,70,00,000पर्यंतची गाळे त्यांनी घेतलेले आहेत. इंद्रधनु आपटे प्रोजेक्ट, त्याच्या दूध डेअरीमध्ये देखील त्यांची पार्टनरशिप आहे. बांधकाम व्यवसायामध्ये त्यांची पार्टनरशिप आहे. आणि ह्यांची पार्टनरशिप
असल्यामुळं याच्यामध्ये एक IPS अधिकारी बी आहे बरं का, निवृत्त झालेला. त्याचं नाव आहे भूषण कुमार उपाध्याय. हा देखील त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आणि दुसरी गोष्ट काय, ते आता आम्ही ज्या अँगलनी सध्या आमचं काम चालू आहे त्याला नक्कीच आता आम्ही इथून थांबणार नाहीये. आमची देखील यंत्रणा खूप त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या मागे लागलेली आहे. नक्कीच अनेक प्रामाणिक अधिकारी देखील आम्हाला साथ देत आहेत. माझी देखील स्वतंत्र यंत्रणा त्यांच्या मागे काम करते. आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जर जे गृह खात्याला जर ती काय जमत नसेल तर आम्ही साधे ग्रॅज्युएशन झालेले 11वी-12वी झालेले आम्ही साधे कार्यकर्ते आहेत ना, आम्ही गृह खात्याला टाकून देऊ की आमच्या तपास यंत्रणा तुमच्यापेक्षा किती पटीने सक्षम आहे. आता ही वेळ आम्हाला ती करण्याची वेळ आलेली आहे. आणि आणण्याची वेळ कोण आणते? पोलीस प्रशासन आणते. नेमकं काय मला समजत नाही. हे बहुतेक हे तिन्ही वसूलदार लोक बहुतेक आपल्या या सोलापूर शहराच्या गृह खात्याचे म्हणजे पोलीस खात्याचे जावाई झालेत, जावाई. आणि सगळ्यात विशेष म्हणजे काय माहिती आहे का, या सोलापूर शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर साहेब असतील, अंकुश शिंदे साहेब असतील, या दोघांनी देखील ह्या बाळासाहेब रामदास गायकवाड कारवाई केली होती. कायद्याचा धाक काय असतो, कायदा हा कुणाच्या ताटाखालचं मांजर नाहीये हे त्यांनी दाखवून दिलं होतं. कारण की ते प्रामाणिक अधिकारी होते. अंकुश शिंदे साहेबांनी तर ह्या गायकवाडला बरतर्फ केलं होतं. बरतर्फ केलंच होतं, परंतु सक्तीचं म्हणजे काय म्हणतात त्याला, सक्तीने सेवानिवृत्तीची हे देखील नाही का त्यांनी कारवाई केली गेली होती. परंतु या ठिकाणी प्रामाणिक अधिकाऱ्यांचा अभाव असल्यामुळे हे असले दरोडेखोर त्या ठिकाणी लपून बसलेले आहेत. जोपर्यंत एक सच्चा प्रामाणिक अधिकारी या सोलापूर शहराला मिळत नाहीये तोपर्यंत या सोलापूरचं भलं होईल असं मला वाटत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की काळ्या पैशाच्या बाबतीमध्ये स्वतः अंकुश शिंदे साहेबांनी देखील त्यांच्या बाबतीमध्ये तक्रार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरमध्ये पण तक्रार केलेली आहे आणि पुणे अँटी करप्शनला पण केलेली आहे. आणि त्यांचीच फाईल आहे ना पुणे DG ऑफिसला पण आहे. आता त्याच्या बाबतीत तर अजून कोणत्याही पद्धतीचा निकालच लागलेला नाही. कारण की कुठलाही अधिकारी आला तर हा काळ्या पैशाच्या जोरावर त्या अधिकाऱ्याला खरेदी करतो आणि त्याचा तपास पूर्ण होत नाही, त्याचा निकालच होत नाही ना, काय करणार. त्यामुळे नाही का प्रामाणिक एक सच्चा अधिकाऱ्याची ह्या सोलापूर शहराला, जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला बी गरज आहे असं मला वाटतंय.